नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, IIM मीन्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अंतर्गत विविध पदांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे फॉर्म भरू शकता, शॉर्टमध्ये आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी 7 पेजेसचा ऑफिशियल PDF आहे बाय IIM. याच्यामध्ये आपण डायरेक्टली जे पदं आहेत ते पाहूया. तर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर लेवल 11 याचं न्यू दिल्ली एक पद आहे फॉर अनरिझर्वड कॅटेगरी स्टुडंट्स. असिस्टंट एडिटर लेवल 10 याचं डेपो स्टेशनचं एक पद आहे. असिस्टंट रजिस्ट्रार लेवल 10 याचं 5 पदे आहेत. सेक्शन ऑफिसर लेवल 7 4 पदे आहेत. सिनियर रिसर्च असिस्टंट लेवल 1 पद आहे. असिस्टंट लेवल 6 11 पदे आहेत. 11 प्रोफेशनल असिस्टंट लेवल 6चे 5 पदे आहेत. ज्युनियर प्रोग्रॅमरचे 5 पदे. अप्पर डिव्हिजन क्लर्कचे 12 पदे. स्टेनोग्राफर लेवल 4 6 पदे दिलेले आहेत. टोटल 51 जे आहे त्या पोस्ट आहेत. तुम्ही स्क्रीनला पॉज करा जेणेकरून SC ST OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तसेच EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी कुठे किती पदे आहेत हे तुम्हाला क्लिअरली दिसेल. त्याचबरोबर टोटल पोस्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत 51 आहेत. आता ॲप्लिकेशन फी पाहूया. तर याच्यामध्ये 3 प्रकारच्या पोस्ट तुम्हाला पाहायला भेटतात जसं की A पोस्ट, B पोस्ट, C पोस्ट आणि डेप्युटेशन पोस्ट एक आहे फॉर एनी कॅटेगरी, ज्याचं की सध्या नील आहे. पण जर तुम्ही A पोस्टचं जर फी पाहिली तर फॉर UR OBC कॅन्डिडेट्स 1,500 रुपये. A पोस्ट जे आहे त्याच्यामध्ये SC ST वुमेन EWS PWN यांच्या 750 रुपये. B पोस्टसाठी 1000 रुपये, बाकी सर्वांसाठी 500 रुपये. तसेच C पोस्टसाठी 500 रुपये, बाकीच्यांसाठी 250 रुपये. अशा प्रकारचं फी स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते 13 डिसेंबरपासून स्टार्ट झालेलं आहे. लास्ट डेट आहे 12/1/2026 म्हणजे 12 जानेवारी 2026 पर्यंत जे आहे ते तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप करू शकता. ह्याचं हार्ड कॉपी जे असेल हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन अप टू 19 जानेवारी जे असेल ते सबमिशन तुम्हाला करायचं आहे हार्ड कॉपीचं बिफोर 5 PM. सो मेक शुअर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जे हार्ड कॉपी आहे ते सबमिट कराल. ऑनलाईन लिंक जे आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ते देईल तुम्हाला आर्टिकलची. त्या अंडरच तुम्ही जे लिंक आहे ते ॲक्सेस करू शकता आणि ती लिंक जे असेल ते ॲक्टिव्ह झालेले आहे 13 तारखेपासूनच. हे जे पद आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक पदानुसार जे आहे ते क्वालिफिकेशन दिलेलं आहे. जसं पहिलं पद आहे त्याचं इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. मास्टर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स ऑर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे. मास्टर्स डिग्री झालेली पाहिजे. 5 वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स पाहिजे इन लायब्ररी ॲट पे लेवल 10 ऑर अबव अंडर सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस ऑर स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन PS युनिव्हर्सिटीमध्ये. डिझायरेबल आहेत 1 इयर एक्सपिरियन्स ऑफ कम्प्युटरायझिंग लायब्ररी ॲक्टिव्हिटीज. तर बघा हे जेवढेही पदे आहेत प्रत्येक पदाचं इथं तुम्ही जे आहे ते क्वालिफिकेशन बघू शकता. आता याच्यामध्ये जेही क्वालिफिकेशन तुम्ही कंप्लीट कराल त्यासाठी फॉर्म भरू शकता. इथे मी प्रत्येक क्वालिफिकेशन सांगू शकत नाही, व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता की या पदासाठी काय काय जे क्वालिफिकेशन लागतं मी तुम्हाला तिथे रिप्लाय देईल. अदरवाईज हे PDF ॲक्सेस करा ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील. एसेन्शियल क्वालिफिकेशन अँड डिझायरेबल क्वालिफिकेशन तुम्हाला पाहायचं आहे, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट आपण पाहिलेली आहे. आता याच्यामध्ये मी सध्या जर पाहिलं गेलं तर बाकीचे जे अदर इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन आहेत ते दिलेले आहेत, पण इथे एज लिमिट फक्त दिलेले आहे. तुम्हाला तुमचं एज जे आहे ते 32 वर्षापेक्षा कमी असावं. हे ज्यावेळेस फॉर्म स्टार्ट झालेले आहेत त्यावेळेस तुमचं एज जे असेल ते 32 वर्ष क्रॉस केलेले नसावे. तर अप्पर एज लिमिट जे आहे ते 32 आहे. बाकी तुम्ही अशा प्रकारे इथे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन जे आहे अदर डिटेल्स प्लस याचा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसेच याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन जर वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे वाचू शकता. याचा एक्झाम पॅटर्न किंवा इतर डिटेल्स जशाही हाती लागतील, जसेही त्याचे PDFs येतील किंवा इतर माहिती येईल तर तेही जे व्हिडिओ मार्फत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तेव्हाच तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते मिळत राहतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.